आपल्या देशातील शेतीला आजही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसतोय। यातून शेती आणि शेतकरी उद्ध्वस्त होतोय। त्याला सावरण्याचं काम केंद्र आणि राज्य शासन संयुक्तपणे करतंय। कृषी महाविद्यालयातून शेतीविषयक उच्च शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी देशाच्या कृषी क्षेत्राच्या जडणघडणीत योगदान द्यावं असं आवाहन राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात आयोजित विविध कार्यक्रमात ते बोलत होते। राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 57वा वर्धापन दिन आणि कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयातील विविध इमारतींचं उद्घाटन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या संपूर्ण परिसराची पाहणी केली, तसंच महाविद्यालय परिसरात उभारलेल्या विविध योजना आणि प्रकल्पांनाही भेटी दिल्या। यानंतर झालेल्या मुख्य कार्यक्रमात नामदार भरणे यांनी आपल्या खास मार्मिक शैलीतील भाषणानं विद्यार्थ्यांची मनं जिंकली। या महाविद्यालयात प्रामुख्याने पुणे जिल्ह्यातील विशेषतः इंदापूर मतदारसंघातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याचं दिसून आलंय। भरणे मामा अशी नामदार भरणे यांची मतदारसंघात ओळख असल्यानं याच नात्यानं विद्यार्थ्यांनी भरणे यांना कार्यक्रम संपल्यानंतर गराडा घालून त्यांच्याबरोबर उत्साहानं फोटो सेशनही केलं। विद्यार्थ्यांच्या प्रेमानं नामदार भरणे भारावून गेले होते। भाषणामध्ये बोलताना भरणे यांनी आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला। या महाविद्यालयात मुलींसाठी वसतिगृह सुविधा आहे, मात्र अजूनही मुलांसाठी वसतिगृह इमारत उपलब्ध नसल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्याची दखल घेऊन येत्या 8 दिवसात मुलांच्या वसतिगृहासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा नामदार भरणे यांनी केली। याचबरोबर कृषी शिक्षणाकडे मुलींचा कल वाढत असल्याबद्दल नामदार भरणे यांनी समाधान व्यक्त केलं। कृषी प्रधान देश अशी ओळख असणाऱ्या आपल्या देशात शेती आणि शेतकऱ्यांना लहरी हवामानाचा फटका बसतोय। त्यामुळे कृषी महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग शेती आणि शेतकऱ्यांसाठी करावा असं आवाहन केलं। त्यामुळे ॲग्रिकॉसच्या विद्यार्थ्यांना मी एवढं सांगतो, मगाशी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडून आमच्या सर्वांच्या खूप काही अपेक्षा आहेत। शेवटी उद्याचे तुम्ही कृषी तंत्रज्ञान संशोधक आहात, उद्योजक आहात। तुमच्या हातून महाराष्ट्राच्या शेतीला नवीन दिशा मिळेल असा मला 100% पूर्ण विश्वास आहे। नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून नवकल्पना राबवून तुम्ही देशाच्या अन्न सुरक्षेसाठी मोठा वाटा उचलाल अशी अपेक्षा निश्चित प्रकारे व्यक्त करतो। कोणत्याही भोंदूबाबाच्या नादी न लागता विद्यार्थ्यांनी आई वडील हेच आपले दैवत आहेत असं समजून त्यांची सेवा करावी। त्यांनी तुमच्या रूपात पाहिलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करा असं आवाहनही नामदार भरणे यांनी केलं। यावेळी तुषार पोवार, डॉक्टर विलास खर्जे, साताप्पा खरवडे, दत्तात्रय उगले, बाबासाहेब पाटील असुर्लेकर, आदिल फरास, अरुण डोंगळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।